जय मराठी महाराष्ट्र, जय शिवराय। आज 21 नोव्हेंबर म्हणजे हुतात्मा दिन। आजचा हा हुतात्मा दिन आपण महाराष्ट्रासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी, मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून ज्या 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचं स्मरण करण्याचा, त्यांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्याचा हा आजचा दिवस आहे। आणि आज महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीनं आम्ही इथे ह्याच हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी, ज्यांच्या बलिदानामुळे, ज्यांच्या आहुतीमुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली, आज मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्र एकसंघ आहे, हे त्यांच्याचमुळे ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। आणि आमच्या ह्या संघटनेच्या वतीने आम्ही इथे आदरांजली त्यांना वाहिलेली आहे। ते होते म्हणून आज आम्ही मुंबईमध्ये आहोत, महाराष्ट्रात आहोत, मराठी बोलत आहोत, मराठी भाषा संस्कृती जपत आहोत। हे या आजच्या दिवसाचं मुख्य वैशिष्ट्य आणि मुख्य एक काय म्हणूया आपण, एक चांगलपणा म्हणावा लागेल। आणि या माध्यमातून मी सर्व मराठी माणसांना हे नम्र आवाहन करतो की हा 21 नोव्हेंबरचा दिवस हा प्रत्येकाने लक्षात नव्हे तर स्वतःच्या हृदयात कोरून ठेवावा आणि प्रत्येक आपल्या पुढच्या पिढीतल्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक माणसाला त्यांनी याची माहिती करून द्यावी की 21 नोव्हेंबर आपण हा नेमका कशासाठी साजरा करतो। तरच ही मुंबई महाराष्ट्रात राहील, महाराष्ट्र एकसंघ राहील। महाराष्ट्रातील मराठी भूमिपुत्रांचे जे काही प्रश्न असतील किंवा जे काही त्यांच्यासाठीचे जे काही विचार असतील ते इथे टिकून राहतील आणि तरच आपण मुंबई एकसंघ ठेवू शकू, महाराष्ट्र एकसंघ ठेवू शकू। पुढच्या पिढीला हे काय म्हणे हा वारसा पोहोचला पाहिजे, यांची आहुती कशासाठी होती, बलिदान कशासाठी होतं हे कळायला हवं। याच सर्व विचाराने आम्ही प्रेरित होऊन ही सगळी कामं करत आहोत। आपणही महाराष्ट्र संरक्षण संघटनेमध्ये सामील व्हा आणि मराठी भाषेचा हा लढा अधिक बळकट करूया, प्रखर करूया। जी आजची परिस्थिती, नकारात्मक परिस्थिती मराठी समाजासाठी निर्माण झालेली आहे ती सकारात्मक करूया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील हा मराठी महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत देश हा एकसंघ ठेवूया। जय मराठी महाराष्ट्र, जय शिवराय। बोलायचं का तुम्हाला?